नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 402वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीमधील कविता आहे. आज पंतप्रधानांनी एक उच्चस्तरीय समिती नेमली. मागे नेमलेल्या एका उच्चस्तरीय समितीने आपला अहवाल 10 वर्षात का दिला नाही ह्याच्या चौकशीचा अहवाल 5 वर्षात द्यावा अशी आज्ञा केली. आज पंतप्रधानांनी एक उच्चस्तरीय समिती नेमली. मागे नेमलेल्या एका उच्चस्तरीय समितीने आपला अहवाल 10 वर्षात का दिला नाही याच्या चौकशीचा अहवाल 5 वर्षात द्यावा अशी आज्ञा केली. आता दुसरी आहे. शब्द एक शस्त्र आहे. दुसऱ्याला बरे वाटावे म्हणून, चांगल्या विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून त्याचा उपयोग करायला हवा आहे. पण शिव्या देण्यासाठी, टीका करण्यासाठी, दुसऱ्याला खाली पाडण्यासाठीच त्याचा उपयोग बहुतेक होतो आहे. शब्द एक शस्त्र आहे. दुसऱ्याला बरे वाटावे म्हणून, चांगल्या विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून त्याचा उपयोग करायला हवा आहे. पण शिव्या देण्यासाठी, टीका करण्यासाठी आणि दुसऱ्याला खाली पाडण्यासाठीच त्याचा उपयोग होतो आहे. आता तिसरी आहे. हनुमान चालिसावर आधारित चौपाई क्रमांक 19चं मराठीमधील विवरण. जुग सहस्त्र जो जन पर भानु, लील्यो ताहि मधुर फल जानू. जुग सहस्त्र जो जन पर भानु, लील्यो ताहि मधुर फल जानू. हजारो योजने दूर जिथे पोचायला युगेच्या युगे लागू शकतील अशा सूर्याला तुम्ही गोड फळ समजलात आणि त्याला गिळून टाकलत. कोट्यावधी मैलांवर सूर्य त्या हनुमानाने गिळले. मोठे गोड फळ समजून त्यालाही गिळले. एक युग 12 सहस्त्र वर्षे, एक सहस्त्र म्हणजे 1000 वर्षे. एक योजन 8 मैल सारा, गुणाकार अंतर आहे. 12,000 गुणिले 1,000 गुणिले 8 96 कोटी होती. इतक्या मैलांचे किलोमीटर 15 कोटी 36 लाख होती. भरपूर खाल्ल्यानंतर सुद्धा हनुमानाला भूक होती. नारदाने हनुमानाला फळांची राशी दिली होती. मग सूर्याला फळ समजून उडी मारली होती. त्यालाही गिळून टाकण्याची त्याची इच्छा होती. खाण्याच्या जोडीने त्याला ज्ञानाचीही भूक होती. सूर्यालाच गुरु बनवून त्याची भूक भागली होती. शैल अस्त्राने लक्ष्मणाला रावणाने मूर्छित केले. ठीक सूर्यास्ताच्या वेळी त्याने अस्त्र चालवले. अर्ध्या रात्री हनुमान स्वतः उत्तरेकडे गेला. सूर्योदयाच्या आतच तो औषधी घेऊन आला. सूर्यालाही हनुमानाने थोडे हळू केले. सकाळपर्यंत येता येईल ऐसे सारे केले.